नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुश खबर। 10 जुलै शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। त्यातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पूल बँक खाते उघडण्यात आले आहे। सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे या नावाने हे खाते सुरू करण्यात आले आहे। बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुंबई येथील गव्हर्नमेंट बिझनेस शाखेत हे खाते उघडण्यात आले आहे। या खात्यातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी वितरित करण्यात येणार आहे। या खात्याच्या माध्यमातून कर्जमाफी योजनेच्या निधी वितरणावर नियंत्रण देखरेख ठेवण्यात येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली। या निर्णयानंतर शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले। मात्र या कर्जमाफीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आक्षेप घेत ती फसवी असल्याचा आरोप केला आहे। संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विधान भवनाबाहेर जोरदार आंदोलन करत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला। आंदोलनादरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाबाहेर कापूस आणि धान्य फेकत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। याचवेळी काही कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर असलेल्या झाडावर चढून आंदोलन केले। आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणा देत जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन आश्वासन देत नाहीत तोपर्यंत झाडावरून खाली उतरणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली। आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर पोलिसांनी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले। त्यानंतर रविकांत तुपकर यांनी सरकारवर निशाणा साधला। आज आम्ही सरकारला कर्जमाफीचा जाब विचारण्यासाठी विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला। सर्व शेतकरी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। आमचा गुन्हा काय आहे तर आमच्या बापाच्या घामाचा जाब विचारत आहोत, असे तुपकर म्हणाले। ही शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजे नीट संदर्भात केंद्र सरकारने परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। या नव्या निर्णयानुसार वर्ष 2027 पासून नीट परीक्षा पारंपरिक पेन पेपर पद्धतीऐवजी ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे। गेल्या काही वर्षात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि गैरव्यवहारांच्या घटना समोर आल्याने परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी आणखी एक वारी अविरत सुरू आहे। ती म्हणजे खाकी वर्दीतील पोलिसांची वारी। भक्तीच्या या महासागरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत प्रत्येक वारकऱ्याच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या पुणे पोलिसांच्या दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलीस सहाय्यक आयुक्त विवेक पवार यांच्याकडे यंदाच्या वारीच्या तंत्रज्ञान आधारित सुरक्षा व्यवस्थेची धुरा आहे। आषाढी वारीत लाखो भाविक सहभागी होत असल्याने
गर्दी नियंत्रण, वाहतूक नियोजन, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, संशयास्पद हालचालींवर लक्ष आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणे हे मोठे आव्हान असते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, ड्रोन, फेस रिकग्निशन, GPS ट्रॅकिंग आणि अत्याधुनिक CCTV यंत्रणेचा प्रभावी वापर करून सुरक्षेचे नवे मॉडेल उभे केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिसिंग लिंकवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिसिंग लिंकवर टीका करणाऱ्यांना जोरदार सुनावले आहे. एक वेळ मला शिव्या द्या, मी शिव्याप्रूफ आहे, पण मिसिंग लिंकवर टीका करून महाराष्ट्राचा अपमान करू नका, असे फडणवीस म्हणाले होते. आता याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी फडणवीस यांना जोरदार सुनावले आहे. राज ठाकरे म्हणाले, फडणवीस म्हणतायत मिसिंग लिंक कोसळलंय, त्याचं राजकारण करू नका. वा रे वा, तुमच्यावर आम्ही बोलतो की राजकारण? मग इतके वर्ष आपण काय करत होतात? दुसऱ्यांची सरकारे जेव्हा होती त्यावेळी तुम्ही काय करत होतात? त्यावेळी तुमच्याकडून जी आंदोलने झाली ते राजकारण नव्हतं का? स्वतःच्या अंगावरती आलं की विरोधकांचं राजकारण का? असं कसं होईल? फडणवीस काय म्हणतायत? एक वेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंकबद्दलच बोलतायत. महाराष्ट्राचा कुठे अपमान आहे यात? असे राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार ज्या आयुष्मान भारत योजनेवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडत आहे, ज्या योजनेच्या बळावर गरिबांना मोफत आणि दर्जेदार उपचाराची हमी दिली जात आहे, त्याच योजनेला काही खाजगी रुग्णालयांनी लुटमारीचे दुकान बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील शिंगवे पारगाव येथील आधार मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि डॉक्टर चव्हाण यांच्यावर रुग्णांची आर्थिक पिळवणूक केल्याचा अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संतापजनक प्रकाराचे वृत्त नवमहाराष्ट्रने प्रसिद्ध करताच संपूर्ण आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आक्रमक प्रमुख मंगेश चिवटे यांनी थेट उडी घेतली असून थेट आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्याने संबंधित दोषींचे धाबे दणाणले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. विधान भवनात थेट घुसण्याचा प्रयत्न, सातबाऱ्यांचा वर्षाव आणि सोयाबीन कापूस उधळत सरकारविरोधात संतापाचा केलेला स्फोट. त्यानंतर रविकांत तुपकर यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी सकाळी विधानभवनात आंदोलन झाले, पण आंदोलन थांबले नाही. मंत्रालयासमोरील 2 उंच झाडांवर 4 कार्यकर्त्यांनी गळ्यात फास अडकवून ठिय्या मांडला, तर दुसरीकडे मरीन ड्राईव्हवर काही शेतकरी थेट समुद्रात उतरले. मुंबईतील या अभूतपूर्व घडामोडींनी पोलीस आणि प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर सलग 4 तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर सरकारला चर्चेची भूमिका घ्यावी लागली. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः रविकांत तुपकर यांना दूरध्वनीवरून दुपारी 4 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक निश्चित झाल्याची माहिती दिली. त्यामुळे मुंबईत सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला रविकांत तुपकर यांनी मागे घेतले. तर ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.